फार जायची गरज नाही, देव तुम्हाला कळायला पाहिजे. आपण देवाला फसवायला निघालो, फार दुर्दैव. आणि आपण फसवलं, देव इतका फसण्यायोग्य नाही. वाक्य ध्यानात ठेव. तुम्ही फसवता. सकाळी मला एक म्हातारी भेटली, म्हणली बाबा कसं काय चाललंय? म्हणलं चांगलं चाललंय, पोरं बाळ सगळं चांगलंय. म्हणलं आई तुझं कसं काय? मला म्हणली बाबा 3 पोरी 1 पोरग आहे. पोरींची लग्न मी स्वतःहून केली. म्हातारी असं ऐकलं नाही, तसं मी कधीच ऐकलं नाही. म्हणजे काय, पण पोरींची लग्न करताना तर अजिबात ऐकलं नाही. अशा घरात दिल्यात एकाही मुलीला सासू नाही म्हणली, राणीसारख्या राहतात. मग मला आता दुःख काय? म्हणली पोराचं लग्न करायचे. म्हणलं मग? म्हणली तुम्ही एवढं फिरता बघा ना. म्हणलं माय 100 स्थळ आहेत. किती? 100. पण सगळ्यांचं म्हणणं आहे शाबास. हा, तुमच्या बीडचं एक पोरग आमच्याकडे राहायला आले बरं का, माझ्या बिल्डिंगमध्ये राहते. आणि ते सरकारी इंजिनिअरिंग कॉलेज तिथं सिक्युरिटीचं काम करत आहे. रम्या नाव आहे त्याचं. असं कर्दळीच्या गाव्यासारखं गोर गोमट. पण लग्नच जमाना त्याचं गेलं, जो 2 वर्ष तडफडत आहे. आणि त्याचा कधी ॲक्सिडेंट झाला आणि दात पडले, ते आहे बोचरं थोडंसं बरं का. आणि 6 महिन्यात ते गेलं डिप्रेशनमध्ये. मी रात्री किती वाजता कीर्तनावर आलं का रम्या खालीच बसलेला. मला म्हणतो महाराज तुम्ही बोंबलत का महाराष्ट्र फिरता, तेवढं आपलं बघा ना. आणि रोज मी वैतागलो. त्याविषयी 2 कीर्तन होती, खिशात 50-60 हजार रुपये होते. मी काय केलं 35,000 रुपये दिले. आणि रम्याला म्हणलं पहिले दात बसून येतो. काय कर? दात बसून आला. लग्न जमलं. 6 महिने झाले बघा, लग्न जमलं. लग्न लागलं. इकडे आता कोणी येतं इकडे पूजेला, त्याने बोलावलं. लग्नाला जम ते बायकोला घेऊन तिकडे आलं. आणि त्याविषयी मला चहा प्यायला बोलावलं. बायकोनं चहा दिला, मी चहा प्यायला लावलं. आणि रम्या मायक पाहून हसायला लागला. मी म्हणलं काय झालं रम्या? त्यानं असे 3 दात काढले आणि माया पुढे ठेवले. म्हणला कसं काय फसवलं यांना आता? हां, कसं फसवलं? तेवढ्यात त्याची बायको मोठमोठ्याने हसायला लागली. अहो, मी म्हणलं काय झालं? तिने असा केसांचा विंग काढला आणि माया पुढे ठेवला. म्हणली कसं फसवला? देवा चतुरा चतुरा, 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 देव चतुर आहे गड्याव. तुम्ही देवाला फसवत नाही. एक जण त्या दिवशी असे काही जण जमा झाले, म्हणले ईश्वरानं जी सृष्टी निर्माण केली त्याच्यामध्ये देवाचं काहीतरी प्रयोजन आहे. देवाचं काहीही प्रयोजन नाही. प्रयोजन तुमचं आमचं आहे. त्याचे गुण कळण्यासाठी मी हे सगळं सांगतोय. प्रयोजन तुमचं आमचं आहे. प्रयोजनाशिवाय आम्ही काही करीतच नाही. आम्हाला प्रत्येक गोष्टीत प्रयोजनाची सवय लागलेली. काय लागले? आम्ही लग्न करतो कायसाठी? मुलं व्हावीत म्हणून. वास्तविक लग्न हे बाय प्रोडक्ट आहे आणि पोरं चांगली जन्माला घालणं हे मेन प्रोडक्ट आहे. काय पण दुर्दैव असं झालंय 2024ला लग्न झालंय मेन प्रोडक्ट आणि पोरं जन्माला घालणं हे काय झालंय? बाय प्रोडक्ट. ऐका आता, पोरं का जन्माला घालायची? तर मडकं फोडायला कुणीतरी पाहिजे. पण आताची पोरं मरेपर्यंत आईबापाची मडकं फोडायची वाट पाहत. शाबास, मग तुम्हाला ते कळालेच आहे. अगोदरच मडकं फोडून रिकामे होतात. प्रयोजन तुमची आमची. देवाचं काय प्रयोजन आहे? मी रात्री जिथं कीर्तनाला होतो ती ताई म्हणलं वाढाव पटकनी, उद्या सकाळचं कीर्तन करून डिकसळ गाठायचे. ती म्हणजे महाराज जरा शांतीनं घ्या ना, चक्कर येते हो. नवरात्र झाली, अख्खा श्रावण महिना उपवास झाला. आता नवरात्रीमध्ये उपवास. म्हणलं तो कशाला उपवास धरला? तुला थायरॉइड झालं, तुला कॅल्शियम कमी झालं, तुझी केस गळायला लागली. बरं केस जरी गळाली तरी तू टाकून नाही दिली. त्याच्यावर भांडी परत एवढा उपद्व्याप करीत बसली. तुला कोणी सांगितलं? आणि तिला म्हणलं उपवास कर. अरे तुम्ही येडे, तुम्हाला कळा ना. मला सांगा,
नवरात्रीमध्ये सुद्धा 9 कलरच्या साड्या घातल्यामुळे देवी प्रसन्न होती. तुम्हाला कोणी धंदा सांगितला? जे शरीरच मरक आहे ते झाकण्यासाठी घातलेलं वस्त्र आहे, त्यानं काय देवी प्रसन्न होते काय? लय येडे. उपविश्यासने इंजा देव महात्मा विशुद्ध आहे. भगवंताच्या जवळ राहणं याला उपवास म्हणावं. काय म्हणावं? याला उपवास म्हणावं. तुम्ही काय उपवास धरला? तिला म्हणलं का उपवास धरला? देवानं जवळ करावा. आता थोडं माझं डोकं लावतो, ऐका बरं का. जर देवाला वाटत असतं की जीवानं उपवास धरून माझ्याकडे यावं, तर परमात्म्यानं तुम्हाला पोटच का दिलं असतं मला सांगा. चला, नसतं दिलं ना त्यानं पोट, नसती राहिली विवंचना, आहुती टाकायची. मी 4 धामला गेलो, एक महात्मा असा डोक्या उभा होता. मी म्हणलं महात्माजी क्या कर रहे हो? तो बोला बेटा बैकुंठ जाने का मार्ग ढूंढ रहा हूं. कुठं? डोक्या उभं राहून. मी तर डोक्यात हात लावला. म्हणलं मग जर डोक्या उभं राहून वैकुंठाला जाता येत असतं तर देवानं पायच का दिले असते? तुम्हाला आम्हाला कळत नाही, फार अवघड काम आहे. मी कीर्तनात आल्यावर 24 वर्ष झालं, आता सुधारलो. त्याच्या अगोदर मी भजनात जायचं ना, आमच्या तिथे देवराम म्हणून एक म्हातार होतं, ते असं डोपऱ्यानं दाबायचं, म्हणून द्यायचं नाही आम्हाला. मलाही त्याचा राग यायचा. मग मी काय करायचं, रातच्या भजनाला त्यानं हाकलून दिलं ना, घरी जायचे. पण सकाळी 6 वाजता त्याच्या दारा पुढे जायचं. त्यानं तोंड नाही धुतलं ना, तोवर भजन म्हणायला सुरुवात करायची. आणि मग एकच भजन, राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे, राम नाम. ते गोटा घेऊन माझ्या मागं लागायचं. ते माझ्या आजा काला म्हणला तुझ्या नाताला नीट सांभाळून टाक, नाही तर डोक्यात गोटा घाली. मग आजा म्हणला काय म्हणतो रे? मी म्हणलं मी कुठं काय म्हणतो? त्यांना विचारा मी काय म्हणतो ते. तो म्हणला आम्ही उठलो नाही, तेच हा येतो दरवाजात म्हणतो राम नाम सत्य आहे. ते काय आता म्हणायचं असते का? म्हणला काय म्हणला? रोज भजन करणार म्हणतोय बरं का. काय म्हणतोय ते? काय आता म्हणायचं असते का? ते कधी माणूस मेल्यावर म्हणतात. काय म्हणतात? आता जो मेलाय त्याला राम नाम ऐकू येत नाही, जो म्हणतोय त्याचं प्रेम नाही, त्याच्यासाठी काम सत्य. याला पेटवायचं आणि कुठं जायचंय? काम सत्य. काय जे करतोय ते का करतोय हे सुद्धा कळत नाही आम्हाला, दुर्दैव आहे. आणि म्हणून भगवंत आम्हाला कळणं गरजेचं आहे. तो जोपर्यंत कळत नाही, ऐका, तुकोबरायांनी परमेश्वरला अनुभवलं बरं का. तो द्रष्टा आहे. त्यांनी अनेक ग्रंथ वाचले, दर्शन धांडोळली, आणि त्याच्यातून काही गुण मिळाले. त्यातला एक गुण वारंवारतेनं तुकोबरायांच्या लक्षात आला. आणि तुकोबरायांच्या लक्षात आलं की मानवी मनाला एक चिंता आहे, काय होईल काय होईल काय होईल. मग चिंतेचं निराकरण बुद्धीनं निर्णय घेतल्याशिवाय होत नाही बरं का. वाक्य बुद्धी निर्णयावर यावं लागते. बरं, चिंता तुम्हाला संपवते, चिंता संपवते, जीव देत नाही, झोपू देत नाही, याचं नाव चिंता आहे. काळजी आणि चिंता दोन्ही सारख्या आहेत. मग मला सांगा, चिंता तुम्हाला जीवही देत नाही. एखाद्याला गुलाबजामुन फार आवडतात आणि तो मंगल कार्यालयात जेवायला गेला. आता गुलाबजामुन उचलला आणि तोंडात घालायचा, तोपर्यंत डिक्सलच्या पोलीस स्टेशनमधून फोन आला पीआयचा, रात्री मर्डर झालाय, तिथं मोबाईल सापडलाय, त्यानं शेवटचा कॉल तुम्हालाच केलाय, तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला या. आणि गुलाबजामुन तर उचललाय, आता तोंडात घालायचा. काय होईल? घाम सुटला ना त्याला. त्यानं खाली टाकून दिला. वकिलाला फोन कर, मित्राला फोन कर. घरात गेलं आणि घरात पाऊल ठेवणार तर परत पोलीस स्टेशनचाच फोन. घशाला कोरड पडली, थरथरता हात उचलला, हॅलो सुद्धा म्हणायची ताकद नाही. आणि हॅलो म्हणला, तिकून आवाज आला, म्हणले साहेब माफ करा बरं का, एक नंबर चुकला म्हणून तुम्हाला फोन लागला. काय म्हणलं? ते बायकोला म्हणते जेवाय काय केलं? ती म्हणली तुम्ही जेवाय गेले होते ना मंगल कार्यालय. तो म्हणला पेटलं ते, तू काय केलं ते सांग. ती म्हणली मी बेसन भाकरी केल्यात. याला अजिबात आवडत नाही, तरी 2 हाणल्या निवांत झोपलं बघा. तू चिता चिंता समख्यात बिंदू मात्र विशेषता, सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. मायबाप चिंता आणि चिता दोन्ही सारखी काही नाही. मग चिंता कधी जाते? निर्णय घेतल्यावर जाते. ऐका, बुद्धीनं निर्णय घ्यावा लागतो. समजा आमच्या महाराजांनी 1 लाख रुपये एखाद्या पोराला दिले. मी म्हणलं महाराज का 1 लाख रुपये दिले? ते म्हणले महाराज पोरग चांगलंय, इथून पाठीमागे 10 वेळा दिले तरी त्यांनी आणून दिले. चिंता राहिली का? बुद्धीने निर्णय केलेला आहे ना. अरे मला सांगा, तुम्ही सगळेजण इथं बसले, आज रात्र झाली पण उद्या सूर्य उगवण का नाही ही चिंता आहे का कुणाला? कारण आपण जन्मल्यापासून किती वेळा पाहिलंय, रात्र झाली की सूर्य उगवतो. आमच्या बुद्धीनं निर्णय घ्यावा लागतो. मला सांगा, ते सुवर्ण हरिण शितीनं आणायला सांगितलं बरं का. आता काय करावं? कोणत्याच बाईचा नवऱ्यावर विश्वास नाही, हे आणखून दुर्दैव आहे. म्हणजे शिंप्याची बायको कधीच आपल्या नवऱ्याकडे कपडे शिवणार नाही. डॉक्टरची बायको आपल्या नवऱ्याकडून कधीच इंजेक्शन घेणार नाही. महाराजाची बायको आपल्या नवऱ्याचं कधीच कीर्तन ऐकणार नाही. हा, तुम्हाला लय पटलं. आता आमच्या वार्डात आलं ना तुम्हाला लय पटलं गड्या हो. तुम्ही पाहतच असता फक्त यांच्यावर.
तुम्हाला मी एक सांगू का, प्रत्येक बायकोचा कॉन्फिडंट लेवल बिल्डअप झाला पाहिजे. काय झाला पाहिजे की माझ्या नवऱ्यासारखा दुसरा फॅशन डिझायनर नाही. शिंपेच्या बायकोला वाटलं पाहिजे, डॉक्टरच्या बायकोला वाटलं पाहिजे माझ्या नवऱ्याचा हात लागला तर मी लिहिलं उठून बसन. आणि महाराजाच्या बायकोला एवढा विश्वास पाहिजे का माझ्या नवऱ्याच्या फिलॉसॉफीनं जर जग तरणार असेल तर मी त्याचं कीर्तन ऐकलं तर माझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा कॉन्फिडंट पाहिजे. पण तो सीतेकडे होता का? नव्हता ना, नव्हता. मला सांगा, मला कधी चीनचा फिलॉसॉफर आहे लाओत्से, फार मला कधी कधी कौतुक वाटतं. तो लाओत्से, मार्क्स ही हुशार मंडळी होती बरं का. कधी कधी विचार मनामध्ये येतो, तो लाओत्से असं म्हणतो जग काय बदललं नाही, जग जसंच्या तसंच आहे. म्हणजे तुम्हाला गंमत सांगू का, राम अवतारा सुद्धा लोक अशीच होती, कृष्ण अवतारा सुद्धा अशीच आहे, आणि आता सुद्धा अशीच आहे. मला सांगा, तिथे एक राम चांगला झाला आणि त्यांच्या भोवती रामायण फिरलं, पापी झाकले गेले. बरं का, ऐका, मला विठाला त्यांची काही चूक नाही, ते सांगतात 9 वाजले. ऐका, पोरं हुशार असतात आपल्या पुढची. ऐका, थोडं थोडं जाणवतंय. उठले, रकाट्याची लंगोटी वर सावरली, फुटका विना गळ्यात अडकवला, चिपळ्या घेतल्या, मुंडासं बांधलं आणि गाव कुसाच्या बाहेर आले. आणि पंढरपुराला वारकरी निघाले होते, त्यांच्यामध्ये मिसळले आणि निघाले पंढरपुराला. लोक तशीच आहे आजही. त्यांच्या युगातले ग्रंथ उचका, त्याच्यात लिहिले चोऱ्या करू नये, व्यभिचार करू नये, खोटं बोलू नये. ज्या अर्थी त्यावेळेच्या ग्रंथात लिहिले चोऱ्या करू नये, त्या अर्थी तेव्हा चोऱ्या, काय बोलतोय मी कळते? त्यावेळेस खोटं बोलू नये, त्या अर्थी खोटं बोलत होते. अरे जग बदललंच नाही. मार्क्स म्हणतो, हिटलर आईच्या पोटात जर मेला असताना आईला किती वाईट वाटलं असतं, माझं पोटचं बाळ मेलं. पण हाच हिटलर मोठा झाला आणि गॅसच्या चेंबरमध्ये लोक दाबून मारली. त्यावेळेस जर आई असती तर काय म्हणली असती? जन्मलं त्याच वेळेस मेलं असतं तर? अरे आई तिचे ना. काय बदललं? विचाराचे तरंग बदलले. विचाराचे तरंग बदलत राहतात. मग तुम्हाला मी एक सांगू, सीतेचे तरंग बदलले. ते हरिण ओरडलं, लक्ष्मणा धाव, सीते धाव, आणि सीता लक्ष्मणाला सांगते का ते तुमच्या भावा अडचणी ते जा. आता लक्ष्मणाच्या बुद्धीनं निर्णय केलेला आहे, माझा दादा असे कैक राक्षस मारील. काय पण सीतेनं पराक्रम नीट ऐकलाय नाही रामाचा, आणि कधी पाहिलाय नाही. आणि जो ऐकला तो भागीदारीत ऐकला. आणि माणसानं आपल्या कर्तृत्वाची भागीदारी कधीच कुणाला देऊ नये. आपलं तेज क्षीण होत असतं. काय होत असतं? आपण म्हणतो माझ्यामुळे नाही झालं, तुमच्यामुळं झालं, हे होते म्हणून झालं, ते होते म्हणून झालं. अरे जर हे ते होते म्हणून झालं तर तुझं काय काम होतं मध्ये? तू इतरांना त्याचं श्रेय देऊ नको, तू स्वतःला ते क्षात्र तुझं तेज कमी करू नको. काय झालं, ज्या ज्यावेळी रामाचं चरित्र येतं, लक्ष्मणाशिवाय पूर्ण होत नाही. काय बोललो मी? लक्ष्मणाची भागीदारी आहे प्रत्येक याच्यामध्ये. कधी वशिष्ठांना श्रेय दिलंय, कधी कधी बापाला, दशरथ राजाला श्रेय दिलंय. मला सांगा, आणि पार्टनरशिप मध्ये धंदा कधीच करू नये. तो पार्टनरशिप मधला धंदा म्हणजे 1 लोण्याचा गोळा आणि 2 बोके, अशी अवस्था असते. शेवटी सीतेनं पाठवलं, नाही तर रामायण घडायचं काहीच कारण नव्हतं. जर बुद्धीनं निर्णय घेतला असता तर लक्ष्मणाला पाठवायचं काहीच कारण नव्हतं. काय बोललो मी? या ज्या महिला बसल्यात ना, तुमचा नवरा कार चालवीत असले ना, कधीतरी बाजूला बसून जात जा, लातूर बितूर फिरून येत जा. जरा मोटरसायकलवर रायडिंग करत असं तर मागं बसून जात जा, आणि तुम्ही सुद्धा नेत जा. म्हणजे जर कधी यांना निरोप आला तुमच्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाला तर ती म्हणेल इम्पॉसिबल, माझ्या नवऱ्याची ड्रायव्हिंग मला माहिती आहे. काय तसं तुकोबर आहे. आता छाती ठोकपणे सांगतात, नाविन्याच्या प्रदेशामध्ये प्रवेश करतात. अरे मला 1 गुण मिळाला आणि मी निश्चिंतेला गेलो अभंगाच्या पहिल्याच्या. एक आम्ही असो निश्चिंतीने, एका गुणी तुमचिया. कोणता गुण मिळाला? तर जेवढे दुराचारी आहेत तुझ्या नामानं फक्त ते तरले. दुराचार्यांचा कळस सांगू काय, ज्यांना आपण पूजतो. मला सांगा, VVIP सांगतो, नुसते VIP नाही, VVIP. मला सांगा, लग्नाच्या अगोदर पोरं होणं चांगलं का वाईट? आता त्याच्यावर विचार करता का? वाईटच ना. कुंतीला पोरं कधी झाली? द्वारकेचा राणा पांडवा घरी. चला ना, मला सांगा, एका बाईला 5 पती कधी झालं हो त्याच्यानंतर? लोक म्हणतात पहिला काळ चांगला होता. मी सांगत असतो, अरे आत्ताचा काळ लई चांगला आहे. भागवत काढा, एका राजाला 800 बायका. पहिला काळ चांगला का आत्ताचा काळ चांगला? मला सांगा, यांना पूर्वीच्या काळी जर त्या स्त्रीचा पती गेला तर तिला चितेत ढकललं जायचं. तिला जायची इच्छा होती का?
पण ढकललं जायचं. आता सुद्धा काही लोक, तिचा पती गेला ना, मंगळसूत्र कट करणं, जुडवी कापणं, इकडे लई घाई होते त्यांना. अरे तू कशाला ताण घेतो, तू शांत राहा ना. आपली बायको मिली तर आपण काही करायचं, आणि ती काही स्त्रिय म्हणून. आणि कुणी सांगितलं विधवा स्त्री अपशकुनी असते? मागच्या वाढदिवसाला सगळ्या विधवा स्त्रियांकडून मी ओवाळून घेतलं. माझे कीर्तनं डबल झाली, परदेशात कार्यक्रम करून आलो मी. काही नसते अशी येडेपणाचा कळस. बरं ती स्त्री आहे म्हणून तिला तर, आणि कोणी तर पुरुष आहे. तुम्हाला बायोलॉजी सांगू काय, XY आणि XXY स्त्री बीज आणि पुरुष बीज एकत्र आल्यावर जीवाचा जर जन्म होत असेल तर स्वतंत्र स्त्री किंवा स्वतंत्र पुरुष कसं म्हणता बरं तुम्ही? अरे म्हणताच येत नाही. आपण सगळ्या स्त्री आहे, पूर्ण पुरुष एकटा परमात्मा आहे. पहिला काळ चांगला होता असं अजिबात नाही. आताचा काळ लई चांगला आहे नीतिमत्तेच्या दृष्टीने. मला सांगा, 5 पती पुन्हा झाले का? नाही यार. पहिल्या काळामध्ये त्या स्त्रीचा पती गेला तर घरातल्या जाणत्या पुरुषाकडून तिचं बीजारोपण करून घेतलं जायचं. किती वाईट काळ होता सांगा ना मला. आत्ताचा काळ किती चांगला आहे नीतिमत्तेच्या दृष्टीनं, भक्तीच्या दृष्टीनं. लोक म्हणतात पहिला काळ चांगला होता, अजिबात नाही, कधी नाही. आत्ताचाच काळ चांगला आहे. 5 पती एका स्त्रीला परत नाही. पण तरी द्वारकेचा राणा पांडवा घरी. मनुष्य योनीत जन्माला आला. लग्न मनुष्य योनीत करावं का राक्षस योनीत? भीमानं लग्न कुणाबरोबर केलं? हिडिंबा बरोबर. तरी द्वारकेचा राणा पांडवा घरी. ऐका ना, मित्राच्या घरी जायचं यायचं, जायचं यायचं, आणि त्याचीच बहीण पळून आणायची. चांगलंय का? ओवी वापरली ना माऊलीन. तू होऊन असे संन्यासी, चोरोनी नेली माझी भगिनी. ऐका ना, तरी हा, पण तो चोरून नेण्यासाठी सुद्धा मदत यांनीच केली. आणि 18 दिवस पाठीशी युद्धात कोणी घातला? द्वारकेचा राणा पांडवा घरी. ऐका ना, मांस खाणं चांगलं नाही, विकणं तरी चांगलं आहे का? तुम्ही म्हणाल खाणं कशाहून चांगलं नाही? एक सेकंदात सांगतो. मांसाहाराबद्दल आपलं काही म्हणणं नाही, ज्याला करावं त्याला. पण तुम्हाला एक सांगू, तुम्ही वाटाण्याची शेंग पाहिली तर वाटतं सोलून खावं, टॅमॅटो पाहिलं तर खावं वाटतं, आणि मांस पाहिल्यावर तुमचं चित्त काय म्हणतो? चला जाऊ द्या. तुम्ही एखाद्या बागेत गेला, पेरूच्या बागेत गेला तर वाटतं पेरू तोडून खावा. तुम्ही केळीच्या याच्यात गेला, पिकलेली केळ पाहिजे तर सोलून खावी. आणि तुम्ही कत्तल खाण्यात गेल्यावर तुमचं मन काय म्हणतं, चित्त काय म्हणतं मला सांग? जर पाहण्यानं एवढं शरीरामध्ये हार्मोन्स क्रिएट करीत असेल, मेटाबॉलिझम बिघडवीत असेल, तर खाल्यावर काय होईल याचा विचार करा. बस मला एवढंच सांगायचं. याच्यापेक्षा काय शून्य भाषेत सांगावं, याच्यापेक्षा वेगळं सांगण्याजोगं काही नाही. काल एक म्हातारी त्या दिवशी माया आली, 60 वर्षाची, म्हणली बाबा मला माळ घालायची. 60 वर्षाची म्हातारी मला म्हणती माळ घालायची. माझ्या मनात विचार म्हणला, आई तरुणपणात घालायची, आता 60व्या वर्षी काय तू माळ घालून करणार? कायला माळ घालायची आता? ती म्हणली बाबा मला काही चावत आहे का आता? मी म्हणलं ही माळही तुलाच ठेव आणि तू जा बाई, आता नको डोक्याला ताण करू. अरे खोबळा बसून रविवार साजरी करणाऱ्यांनी काय जीवन जगावं मला सांगा? काय जीवन आहे ते? मांसाहार करणं चांगलं नाही, पण मांस विकणं सुद्धा चांगलं नाही. पण एकाला बाप जाद्याकडून दुकान आलं होतं, त्यानं दुकानाचंच नाव ठेवलं श्री विठ्ठल मटन शॉप. गंगे स्नान करायचं, गंध लावायचा, छान पूजा करायची, मटन विकू लागायला बसायचं विकायला. आणि गर्दी झाली का देव विकू लागायचं. नाव आठवतं काय? सजन कसाया माळा सावदास माळा सावदास कसाया सजन कसाया माळा सावदास खरंच नारायण म्हणला का हो? येन केन प्रकारे ममरटंती जीवा, पुत्राची आलोभे म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले ती वेशा. अरे पोपट पाळला आणि राघू नाव ठेवलं. मरताना इंद्रियांनी बगावत केली, बोलता नाही आलं राघू. राघव म्हणली एका शब्दावर त्या गणिकेला वैकुंठात नेऊन बसवलं. एका कवणासाठी गणिका वैशविली वैकुंठी. किती उदाहरणं सांगू तुम्हाला. म्हणून तुकोबाराय म्हणले सगळे अभ्यासले आम्ही आणि आम्हाला कळालं दुराचारी तरले नामी घेतो प्रेमे म्हणून. ऐका ना बरं, धाव घेताना त्याला काय कंटाळा आहे का हो? एकच उदाहरण सांगतो. रकाट्याची लंगोटी, डोक्याला पागोट, गाव पाटलानं चापकाचे फटकारे मारलेले.
चिडलेत रे, त्यातून पू गळतोय, रक्त गळतंय, रकाट्याची लंगोटी खाली दोऱ्यानं बांधलेली आहे, करगुटा सुद्धा नाही, फुटका विना अडकवलेला. पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहून डोळ्यातून अश्रू गळतायत. साश्रू नाही ना इकडं 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, सोयराबाईच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. अरे डोळ्यातलं पाणी आटलं, गर्भातलं पाणी आटलं, गर्भ वळवळ वळवळ करू लागला. आणि एक दिवस सकाळची वेळ, चंद्रमौळी झोपडी, वारा आला तर उडून जाईल. आणि पोटात कळा चालू झाल्या, प्रसूती वेदना चालू झाल्या. रडता रडता डोळ्यातलं आटलेलं पाणी, घसा कोरडा पडला, आधार कुणाचा नाही. आणि सोयराबाई म्हणते, देवा आता कोण रे माझं बाळंतपण करेल? वैकुंठातून प्रभू निघाले. आईसाहेबांनी विचारलं, कुठं मालक, कुठं? माझ्या सोयरीचं बाळंतपण का? येडं का खुळं धनी? बाईचं बाळंतपण बाईनं करावं तुम्हाला जमत असतंय वय? एवढंच ना? आकर्तुम अन्यथा आकर्तुम शक्ती माझ्या परमात्म्याकडं. चोखोबाची बहीण झाला निर्मलाबाई, आला दारावर थाप मारली आणि वहिनी उघडा द्वार हाका मारी. सोयराबाईनं कुडाचा आधार घेतला, गेली गेली दरवाजाची अर्गळा काढली आणि दरवाजात पाहिलं तर ननंदरूपी बहीण गळ्यात पडली. इतकी रडली, इतकी रडली, इतकी रडली. काय भाग्य सोयराबाईचं, जगाच्या बापाच्या गळ्यात पडून रडता आलं. आणि सांगितलं, वहिनी आता मी आले ना, काळजी करू नको, मी बाळंतपण करील, आहे ना मी, नसू दे ना दादा, का काळजी करती? बाळंतपण केलं, इटाळाचे कपडे धुतले माझ्या परमात्म्यानं. मला सांगा, नाळ कापला, 5वी पुजली, बारसं घातलं, हातावर आंगडं टोपडं शिवलं, बाळाचं नाव कर्ममेळा ठेवलं. आणि बारसं झालं, 10-15 दिवस झाले, चोखोबा नाव आलं इकडं पंढरपुरात. माझ्या सोयरीचं कसं झालं असेल? जगली असेल का मिली असेल? मुलगा झाला का मुलगी? देवा कशी रे माझ्या बुद्धीला भुरळ पाडली. आणि गायगाय येणं विचारला आणि पळत सुटलं पंढरपुरावरून. जसं तिकडून निघाले चोखोबा, तशी भगवंत रूपी बहीण सोयराबाईला म्हणते, आता मी जाते. बाई तू तुझ्या पायावर उभी राहायला लागली, लेकरूही मोठं झालंय, तुला नांदता येते, सगळं येते, आता मी जाते. माझी लेकरं माझी वाट पाहत असतील. आता हिची लेकरं कोणती? विठू माझा लेकुरवाळा. त्यावेळी ती काय म्हणते माहितीये? चोखोबाची बायको, थांबाबाई तुम्हाशी शिविते चोळी. नामदेव गाथा उचका. ती म्हणते, मी चोळी शिवते. त्यावेळी पांडुरंग रूपी बहिणीच्या डोळ्यात पाणी आलं. वहिने माझ्या घरी काय कमी याची? माझ्याकडे लुगडं आहेत, चोळ्या आहेत, फक्त तुला एकच सांगते, मला तू ही चोळी नको, लुगडं नको, फक्त माझ्या दादाला जीव लाव. काय म्हणते? माझा दादा आला ना, आता त्याला काही बोलू नको, आणि तुला कधी गरज पडली तर मला आवाज दे, मी पण माझ्या दादाला बोलू नको, त्याला ऊन काही बोलत जाऊ नको. किती प्रेम करावं भक्तांवर देवानं मला सांगा. अरे जसा चोखोबा गावात आला, परमात्मा बाहेर निघाला आणि अंगणात सोयराबाई बाळ घेऊन आली. बाई येथे आला पांडुरंग, धन्य भाग्य तुझी भेटी झाली. धन्य भाग्य तुझी भेटी झाली. धन्य भाग्य तुमची भेटी झाली. धन्य भाग्य तुमची भेटी झाली. अंगणामध्ये जसे चोखोबा आले, तशी सोयराबाईनं बाळ आणून दिलं. धनी थोडंसं लवकर यायचं हो, तुमची बहीण आत्ताच गेली. सोयरे कंती बहीण, आहो तुमची बहीण निर्मलाबाई, माफ कर ग सोयरे. भजनाच्या नादात पंढरपुराकडे सरकलो, गावकूस ओलांडून कधी गेलो मला कळालं नाही. निरोप सांगायचं विसरलो. धनी तुमचीच बहीण आली होती, तिनं बाळंतपण केलं, इटाळाची कपडे धुतली, माय लेकराला नाहू माकू घातलं, हगणं मुतनं काढलं, नाळ तिनंच कापला, पोराचं नाव कर्ममेळा ठेवलं. आणि हे जे आंगडं टोपड आहे ना, तुमच्याच बहिणीनं शिवलं. आणि मग चोखोबाच्या डोळ्याला धारा लागल्या, पळत सुटलं रे आतमध्ये. अख्खे ते अंगावरचे फटके मारलेल्या, जखमाचे गळलेल्या पळत गेलं आणि ईदभर मूर्ती पांडुरंगाची छातीला लावली, रडू लागला. विठ्ठला कसा रे उतराई हो याच्यातून? लोक तुला पंचामृतानं स्नान करतात, तू माझ्या बायकोच्या विठळामध्ये हात बुडवले. पांडुरंगा लोक तुला चंदनाचा लेप लावतात, पण माझ्या पोराचं हागणं मुतणं काढलं तू. पांडुरंगा लोक तुला भरजरी कपडे पोशाख नेसवतात, पण माझ्या बाळासाठी आंगडं टोपडं शिवलं. चोखोबा धाय 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 रडू लागले. कदाचित समकालीन चोखोबा
तुकोबरायांच्या समकालीन आहे. आणि हे तुकोबरायांना कधीतरी लक्षात आलं की पांडुरंगानं हे सुद्धा काम केलं. आणि मग तुकोबराय म्हणले असतील, नाही तुम्हा धाव घेता कृपावंताळ दुराचारी तरले नामे घेतो प्रेमे म्हणून विठोबा रखुमाई. तुकोबराय पांडुरंगाला आईच्या स्वरूपात पाहतात. एक गुण मिळाला, दुराचारी नामान तरतात. धाव घेताना त्याला कंटाळा नाही, पण आईच्या स्वरूपामध्ये पाहिलं परमात्म्याने. ज्या ज्यावेळी संकट आली ना, एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई. शिवजी कासराच्या बायकोनं विष अंगावर ओतलं, पाण्यात टाकून सोमल नावाचं जळे माझी काया लागला सेवनवा धावरे केशवा माय बापा. तुकोबरा येगा तू माय बापा पंढरीच्या राया. तुझवीन शीन वाटे क्षीण झाली काया. तू माझी माऊली मी ओ तुझा ताना पाजी प्रेम पाना. सांगा ना मला तुकोबराने आई म्हटलं ना, आई अशीच असते गड्या. तुमची असू द्या, माझी असू द्या, कुणाची असू द्या, आई आई असते. तुम्हाला सांगू, आईचं इतकं मोठं वैभव आहे. परमात्मा सांभाळतो तो आईसारखा. बरं, आई कोण कोण आहे? ही भूमी आपली आई आहे, राजाची पत्नी आपली आई आहे, गुरुची पत्नी आपली आई आहे, श्रुती माता आपली आई आहे, आणि जन्म देणारी एक आपली आई आहे, आणि परमात्मा नावाची एक आपली आई आहे. वाक्य ध्यानात ठेवा, ती आई आहे, सांभाळते आपल्याला, सांभाळते रे. आणि आईचं दैवत मोठं आहे. तुम्ही मला सांगा, सगळी व्यंजनं शिकण्यासाठी तुम्ही शाळेत गेला, आई शिकण्यासाठी कोण शाळेत गेलो? जन्मलेलं वासरू सुद्धा बाहेर आल्यावर म्हणतंय मा. काय म्हणतंय? मा म्हणतं रे. मला सांगा, आई आई आहे. एकदा आई गेली ना सगळं. आणि आईचं जीवन किती असतं तुम्हाला सांगू, एका दारापुढं एक भिकारी येऊन बसते रोज रस्त्याक पाहत. 8 दिवस झाले. घरमालक बायकोला म्हणतो, बघ तिला काय पाहिजे. ती म्हणे, काही नाही, गरम भाकरी पाहिजे असेल द्या, मी करून देते, द्या, म्हणजे भूक भागन, परत यायची नाही. गरम भाकरी दिली आणि त्या म्हातारीक घरमालक घेऊन गेला. ए म्हातारे, ही गरम भाकर खान जा बरं, भागली ना भूक आता. त्यावेळी म्हातारी रडू लागली, बाबा इथं जी बसते ना मी, ही शरीराची भूक भागवायला बसत नाही, मनाची भूक भागवायला बसते. तुझ्या दाराकडं पाठ करते, रस्त्याकडं तोंड करते. हा जो रस्ता वाहतो ना, इथून 10 वाजता एक सफेद गाडी जाते, 5 वाजता परत जाते. त्या सफेद गाडीत माग माझं बाळ बसलेलं असतंय. साहेब आहे, ते माझ्याशी बोलत नाही, पण दिवसातून 2दा दिसतं मला, म्हणून मी इथं बसलेली असते. ती आई आहे दादा. आईशी कळबळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. मायबाप आईबाप असतात रे. यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव महाराष्ट्राचे ज्यावेळी राजकारण करत होते ना, त्यावेळी विरोधी पक्षानं एक सभा घेतली आणि म्हणले, या यशानं वशानं महाराष्ट्राचं वाटोळं केलंय. काय केलं? या यशानं आणि वशानं महाराष्ट्राचं वाटोळं केलंय. आता पत्रकार गेले यशवंतरावाकडे. यशवंतरावला म्हणले, काल तुम्हाला इथून कोणीतरी यशा म्हटलं, वाईट नाही वाटलं का हो? ते म्हणले, मी LCBच्या पोलीस लावलेत शोधायला. कोण म्हणलंय ते? म्हणले, काय गुन्हा दाखल करायचा का? म्हणले, अजिबात नाही. या महाराष्ट्रात यशा म्हणणारी फक्त माझी आई होती, आणि ती गेल्याच्या नंतर मला कोणी यशा म्हटलं नाही. जो म्हटला त्यानं मला आईची आठवण करून दिली. मला त्याची पायाची धुवून पूजा करायची. काय करायची? किती मोठी लोक होती गड्या. हेच यशवंतराव चव्हाण लहान होते ना, रेल्वे स्टेशनवर उतरायचे बरं का. ऐका, पीटी डोक्यावर, त्यात पुस्तकं, त्यात कपडे. 8 दिवसातून एकदा घरी यायचे, आणि 8 वाजता उतरले ना 10 वाजता घरी जायचे. आई भाजी बनवून ठेवायची, भाकर ताजी बनवायची. का तर माझ्या यशवंताला गरम भाकर पाहिजे.
आज यशवंतराव उतरले 8 वाजता आणि 8:30 वाजता घरात होते. 10ला येणार यशवंत, 8:30ला घरात. आईनं उठली, मुका घेतला, पदरानं डोकं पुसलं, बाळा लवकर आला रे आज. आई मला शिष्यवृत्ती लागली आणि म्हणून मी रिक्षा करून आलो. मी रिक्षा रडायला लागली रे यशवंतरावांची आई. बाळा आपला पायी पायी येत जा, शिष्यवृत्ती सारखी लागेल याची काही गॅरंटी नाही, आपल्याला परवडायचं नाही, आपलं पायी पायी येत जा. यशवंतराव पुढं अनेक पदं भूषवित मुख्यमंत्री झाले बरं का. आणि आई आजारी पडली, कळालं, विमानानं पुण्यात आले, तिथून डॉक्टर घेतला आणि ताफ्यामध्ये एक्सकोर्टच्या गाड्या, पुढं पोलीस, मागं पोलीस, मध्ये मंत्र्याची गाडी, दारा पुढं लागली. आईला दिसत नव्हतं पण कान चांगले होते. पावलं वाजल्याबरोबर डोळ्यातून अश्रू गळाले आणि आईनं ओळखलं, मा यशवंत आला. यशवंतरावांनी हात हातात घेतला आणि आलो आई. रिक्षाला पैसे कुठून आणले रे बाबा? आणि आता यशवंतरावांच्या डोळ्याला धारा लागल्या, भिंतीकडे पाहून रडायला लागले यशवंतराव. डॉक्टरनं विचारलं, यशवंतराव या रिक्षाचा काय प्रकार आहे? म्हणजे गरिबी होती तेव्हा, पैसे नव्हते. आता मी मुख्यमंत्री झालो, फौजदार माझ्या गाडीचा दरवाजा उघडतो, मला सॅल्यूट मारतो, पण माझ्या आईला वाटतंय माझा यशवंत अजून गरीब आहे, रिक्षाला पैसे नाही. मी मुख्यमंत्री झालो तरी ती आई असते रे. आई अशीच असते आयुष्य. आणि माणसांचीच आई असते असं काय नाही, प्राण्यांची आई असते. विंचवाची मादी आपल्या पिलांना जन्म देते, कैक पिलांना जन्म देते, पण नांगीत विष आलेलं नसतं. मी काल पुस्तक वाचलं, त्यातले 2 रेफरन्स देतो, शेवेला विराम देतो, ऐका. नांगीत विष आलेलं नसतं, सर्वांगामध्ये विष असतं, पण त्या पिलांना इतकी आग पडते का त्यांना भोजन पाहिजे असतं जन्माला घातल्याबरोबर. आणि मादीला माहिती आहे, त्या विंचवाच्या त्या आईला माहिती आहे, लेकरं लांब कुठं जाऊ शकत नाही आणि बिना खाता मरणार, म्हणून स्वतःचं शरीर खाऊ घालते लेकरांना. ती मरते पण लेकरं जगवते, ही सुद्धा आईच आहे. काय ऐका, एक दुसरी आई अजून सांगतो. एक आई गरुडाची मादी जन्माला आली ना, 3ऱ्या आठवड्यामध्ये पिल्लांना असं धरते आणि 12 किलोमीटर वर घेऊन जाते, जिथून विमान चालते ना तिथं, आणि तिथून सोडून देते. गुरुत्वाकर्षणाच्या नियमानं पिल्लं खाली येतात. आता मरणार खाली पडून, तर परत उचलते, परत 12 किलोमीटर घेऊन जाते आणि परत सोडून देते. कुठपर्यंत चालतं सांगू? जोपर्यंत लेकराला उडता येत नाही ना तोपर्यंत पिलांना वर नेते, सोडून देते, पण खाली पडू देत नाही. ती आई असते. काय असते? जिराफ नावाची आई आहे. माझ्या उंची उंची आहे, उभ्या येते मादी जिराफाची. आणि व्यालीना 8व्या 9व्या मिनिटाला मागच्या पायानं लाथा मारते पिलांना. जिराफाची लाथ म्हणजे माणूस मरण, पण दुसऱ्या डोळ्यातून रडत असते. मागं लाथा मारते आणि डोळ्यातून रडते. तुम्ही म्हणाल अशी कुठं आई असते? हो असते. डोळ्यातून रडते याच्यासाठी की बाळ आत्ताच जन्माला आलंय, मला लाथा माराव्या लागतात, ऐका, म्हणून रडते. आणि लाथा याच्यासाठी मारते का मी व्याले ती जागा सुरक्षित नाही, जर माझं बाळ इथंच पडून राहिलं तर वन्यजीव येऊन याला खाऊन टाकतील. देवानं मला हात दिले नाही, माझ्या लाथेच्या वेदनेने का होईना यानं उठावं आणि माझ्या मागं चालत यावं, मी याला सुखरूप ठिकाणी घेऊन जाईल. ही सुद्धा आईच आहे. आईशी कळवळ्याची जाती. अरे त्या दिवशी मुंबईला कथेला चाललो मायबाप मी, आणि ट्रकवाल्याचा टायर खंडाळ्यामध्ये माकडिणीच्या गळ्याहून गेला होता. रक्ताची गुळणी मारली, निर्दय होता ट्रक चालक, निघून गेला. मी खाली उतरलो, गाडीतली पाण्याची बाटली काढली आणि पाणी पाजू लागलो. फडफड फडफड शरीर चाललं होतं, डोळ्यातून अश्रू गळत होते, रक्ताच्या गुळण्या चालल्या होत्या. अरे अंग थरथर कापत होतं त्या माकडिणीचं. पण मागं पाहिल्यावर माझ्या डोळ्याला धारा लागल्या. मागं त्या माकडिणीचं पिल्लू काशेला चुटचुट पीत होतं, तोंड हलवत होतं, आणि ज्या अर्थी पीत होतं ना त्या अर्थी मरताना सुद्धा तिनं पाना सोडला होता. का तान्ह्याचे लागता झटे मग तेने अधिकची पान फुटे. ज्ञानोबराय म्हणतात, अरे मरताना सुद्धा माझं लेकरू उपाशी राहू नये इतकी आई काळजी करते, तेवढीच माझा पांडुरंग काळजी करतो. शेवटच्या चरणामध्ये तुका मन विसरू काय, तुका मन विसरू काय, तुका मन विसरू तुझवो आई
दुराचार तरवे नामे विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे विसरू काय तुझवाई विठ्ठले दुराचारी तरले नामे घेतो प्रेमे म्हणून ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे विसरू काय तुझवाई विठ्ठले दुराचारी तरले नामे घेतो प्रेमे म्हणून ठावका शतामध्ये प्रमाणे अभंगाचं चिंतन केलं. उत्तम मृदंगवादक ज्यांच्या थापेनं महाराष्ट्र वेडावा असे दोघे महाराज मंडळी गायक वादक सगळे गंधर्वासारखे या फडावर निष्ठा आणि भाव ठेवून आवृत दरवर्षी आपली हजेरी प्रामाणिकपणे श्रीगुरू रामचंद्र महाराज बोधले आणि आमच्या श्रीगुरू महाराजांच्या चरणावर सगळेजण लावतच असतात. इथं आल्यानंतर परमपुरुषाचं ध्यान म्हणून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आमच्यासारख्या पामराला अविरत येत राहतो. सगळे चॅनलवाले फक्त एकच विनंती आहे, जसं बोललोय तसंच दाखवा. कारण गेल्या वर्षी तुमच्याच इथं कीर्तन केलं आणि त्यानं एकच क्लिप टाकली, मागचं सोडलं पुढचं सोडलं आणि त्याचे मला फोन यायला लागले. शेवटी मी परमेश्वर यांना आमच्या अण्णा महाराजांना फोन केला, म्हटलं त्यांना सांगा बुवा ती क्लिप काढून टाकायला. काय होतं त्रास होतो मेंटली तसं. आणि काय होतं तुम्ही आहे तसं सलग कीर्तन दाखवीत जा, म्हणजे मागचा आणि पुढचा संदर्भ लागतो, बाकी काहीच लागत नाही. मागं मी काहीच बोललो नाही एका ठिकाणी एका विशिष्ट समाजाचे तेवढंच कापलं, कोर्टापर्यंत हेलपाटे मारायला लागले मला. सगळ्या महाराष्ट्रभर आंदोलनं झाली, माझ्या विरोधात गुन्हे दाखल झाले. हे सगळं करीत बसायचं तर कीर्तन करायची कधी. म्हणून महाराष्ट्रामध्ये एकही कॅमेरा लावून देत नाही मी, एकही नाही. परंतु इथं आम्हाला काही बोलता येत नाही, कारण हे सुप्रीम कोर्ट आहे. तर त्यांना मग अशी म्हणतात, ते म्हणते नाही हे आमचे सगळे फडावरची लोक पाहत असतात, फोन चालू होतात, मग काही बोलायचं नाही. आता त्याला काय करायचं. कधी कधी कुणाकडं आपण सेवा करतो हेही महत्त्वाचं असतं. ही सेवा म्हणजे भगवंताच्या चरणाजवळ सेवा आहे, श्रीगुरू महाराजांच्या चरणाजवळ सेवा आहे. त्याच्यामुळं बोलता येत नाही आम्हाला काही. सगळे चॅनलवाले सगळ्यांना दंडवत. तुम्ही मला टी व्हीवर नेहमी ऐकता, आता दिवाळीमध्ये रोज सकाळी टी व्हीवर ऐका आत्मतेजाची दिवाळी. मी पत्रिका प्रकरणावर बोललो, नाटाच्या प्रकरणावर बोललो, तुकोबरायचे सिद्धांत बोललो, माऊली चरित्र झालं, विठ्ठल कथा झाल्या, हरिपाठ बोललो, रामसूत्र बोललो, रामायणावर बोललो, त्यानंतर महाभारतातली महापात्र बोललो. आता आत्मतेजाची दिवाळी. दिवाळी जीवाची की देवाची, दिवाळी भोगाची की त्यागाची, दिवाळी आत्म्याची की परमात्म्याची, अशा वेगवेगळ्या विषयांवर मी बोललोय. तुम्ही टी व्हीला रोज सकाळी ऐकाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. 28 तारखेपासून सकाळी. तसंच नाही ऐकलं, यूट्यूब चॅनलला जा, ॲडव्होकेट शंकर महाराज शेवाळे सर्च करा. महाराष्ट्रात जेवढ्या कथा होत्यात, बाबांनीच मला जवळजवळ पाठीमागं नामदेव कथा द्या, गेल्या वर्षभरात 28 कथा केल्या. 28 कथा आणि कीर्तनं, म्हणजे काय त्या हिशोब झाला का. या सगळ्या कथा लाईव्ह तुम्हाला ऐकायला मिळतात, काही अडचण नाही. तिथं नाही जमलं इन्स्टाला फॉलो